नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण नादीप्स किचन मध्ये कॉफी पासून बनणारा अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक बनवणार आहोत। हा केक बनवण्यासाठी आपण कसल्याही प्रकारचं कंडेन्स मिल्क, मिल्क पावडर, इनो, लेमन किंवा दही यापैकी कशाचाही वापर न करता अगदी सॉफ्ट असा आपण केक बनवणार आहोत, ते पण फक्त 2 साहित्यामध्ये। हा केक प्रॉपर बनण्यासाठी मी व्हिडिओमध्ये बऱ्याच काही टिप्स सांगितल्या आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर अधिक वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। सगळ्यात आधी आपण केकचं बॅटर बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे एक काचेचा बाउल घेतला आहे। बॅटरसाठी मी 2 वाट्या मैदा घेत आहे। या वाटीच्या साहाय्याने मी 2 वाटी मैदा घेतला आहे। हा मैदा मी आधी चाळून घेतला आहे, त्यामुळे इथे दाखवलं नाही, मैदा नक्की चाळून घ्या। इथे मी 2 चमचे कॉफी पावडर घेतला आहे। तुम्ही कुठल्याही कंपनीचं कॉफी पावडर घेऊ शकता। त्यामध्ये आता थोडंसं आपण दूध टाकत आहोत। जवळपास मी 2 चमचे यामध्ये दूध टाकलं आहे। दुधामध्ये कॉफी व्यवस्थित मिक्स करून आपण कॉफीचं सिरप बनवून घेऊया। हे 2 मिनिटं मिक्स करून साईडला ठेवूया। आपण ज्या वाटीच्या प्रमाणाने मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीच्या प्रमाणाने इथे मी 1 वाटी पिठी साखर घेतली आहे। तुम्ही साधी साखर मिक्सर मधून फिरून घेऊ शकता किंवा बाजारात पॅकिंग मिळते ती पावडर शुगर वापरली तरी चालेल। आता यामध्ये आपण जे कॉफीचं सिरप बनवून घेतलं होतं ते टाकूया। त्याच वाटीमध्ये थोडंसं दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून बॅटर मध्ये टाकूया, त्यामुळे इथे थोडेही कॉफी सिरप वेस्ट जाणार नाही। केकला फ्लेवर छान येण्यासाठी यामध्ये मी इथे पाऊण चमचा व्हॅनिला इसेन्स टाकत आहे। पण जर तुमच्याकडे इसेन्स अवेलेबल नसेल तर तुम्ही विलायची पावडर टाकली तरी चालेल। इसेन्स टाकल्यावर आपण हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घेऊया। जेवढं शक्य होईल तेवढं मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण थोडं थोडं करून दूध ऍड करणार आहोत। बॅटर मध्ये एकदमच दूध टाकायचं नाही, जसं लागेल तसं थोडं थोडं करून दूध टाकायचं आणि बॅटर मिक्स करायचं। तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की केक साठी दूध कोणतं वापरावं, तर ते गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही असेल तर चालेल, पण शक्यतो ते कोमट असावं किंवा रूम टेम्परेचरवरचं तरी असावं। अगदीच थंड असं फ्रीज मधलं दूध आपल्याला इथे वापरायचं नाही। एकंदरीत मला किती दूध लागलं हे मी तुम्हाला शेवटी सांगेल। बॅटर बनवण्यासाठी आपण मैद्याचा यूज केला आहे, त्यामुळे हे बॅटर जास्त फेटायचं, म्हणजे त्यामध्ये गाठी किंवा काही लम्स राहणार नाहीत। हे बॅटर तुम्हाला एकाच दिशेने फेटायचं, त्यामुळे केक स्पॉन्जी बनेल। इथे एकंदरीत मी 2 वाटी दूध वापरलं आहे। इथे मी या बॅटर मध्ये 2 चमचे चॉकलेट सिरप टाकत आहे। चॉकलेट सिरप टाकणं ऑप्शनल आहे, पण त्यामुळे केकची टेस्ट छान लागते, त्यामध्ये चॉकलेटचा फ्लेवर येतो। तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता। चॉकलेट सिरप पण आपण बॅटर मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता या बॅटर मध्ये आपण तेल टाकूया। इथे मी पाव वाटी तेल घेतलं आहे। साधारणतः 4 टेबलस्पून हे तेल आहे। इथे तुम्ही कोणतंही विदाउट स्मेल रिफाइंड ऑइल घेतलं तरी चालेल किंवा तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी चालेल। हे तेलही आपण बॅटर मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता इथे तेलामुळे बॅटर फ्लफी दिसत आहे, त्यासोबतच बॅटरला शाईन सुद्धा आली आहे। केक साठीचं बॅटर तयार आहे। तुम्ही पाहू शकता इथे बॅटर एकदम परफेक्ट झाला आहे। खूप जास्त घट्ट किंवा पातळ नाही, याच प्रमाणात तुम्हाला हे बॅटर बनवायचं आहे। बॅटर तर परफेक्ट तयार आहे। आता आपण केक टीन तयार करून घेऊया। इथे मी केक टीन मध्ये अर्धा चमचा तेल टाकून ते केक टीनला स्प्रेड करत आहे। केक टीनला सर्व बाजूने तेल लागल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडासा मैदा टाकायचा आहे। साधारणतः 2 चमचे मी ते मैदा घेतलेला आहे आणि तो पण केक टीनला आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। आपण केकचं परफेक्ट बॅटर तयार करून घेतलं होतं, पण त्यामध्ये अजून आपल्याला 2 पदार्थ ऍड करायचे। एक म्हणजे बेकिंग पावडर आणि दुसरं म्हणजे बेकिंग सोडा। मी इथे 1 चमचा बेकिंग पावडर घेतला आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचं लिंबू, दही, इनो काहीही वापरलं नाही, त्यामुळे इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचा यूज केला आहे। आपण आधी बॅटर कुठल्याही दिशेने फेटलं तरी फारसा फरक पडत नाही, पण ज्यावेळेस आपण बेकिंग सोडा आणि इनो टाकतो त्यावेळेस ते बॅटर ऍक्टिव्ह होतं, त्यामुळे ते फास्ट मध्ये फेटायचं आणि एकाच दिशेने फेटायचं, त्यामुळे बॅटर फ्लफी बनून केक स्पॉन्जी बनतो। आपण केकचा आधी बॅटर तयार करून घेतलं आणि लास्टला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकला। ज्यावेळेस आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकतो त्यावेळेस कढई तुम्ही प्रीहीट करायला ठेवायची। केकचं बॅटर फेटायचं, ते लगेच टीन मध्ये टाकायचं। ही प्रोसेस विदिन 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे। इथं मी हे सगळं बॅटर केक टीन मध्ये टाकलं आहे। हा केक टीन बेक करायला ठेवायच्या आधी तो कपड्यावर टॅप करून घ्यायचा, त्यामुळे त्यामधली हवा रिलीज होते, त्यामधले बबल्स फुटतात आणि केक सर्व बाजूने व्यवस्थित बेक होतो। मी सांगितल्याप्रमाणे आधीच कढई प्रीहीट करायला ठेवली होती, त्यामुळे कढई आपली प्रीहीट झाली आहे।
यामध्ये केक बेक करण्यासाठी आता केक टिन ठेवूया आणि त्यावर लगेच आपल्याला झाकण ठेवायचं आहे। हा केक बेक करण्यासाठी तुम्हाला जवळपास 40 ते 45 मिनिटे लागतील। कढई प्रीहीट झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। जर तुम्ही हाय फ्लेमवर केक बेक केला तर तो करपू शकतो। तुम्ही पाहू शकता इथे केक मस्तपैकी फुगला आहे। आता आपण हा चेक करून बघूया। तुम्हाला मी चेक करून दाखवते। केक मध्ये सुरी घातल्यानंतर सुरीला कसल्याही प्रकारचा केक लागला नाही, म्हणजे हा केक बेक झालेला आहे। कोणताही केक असो तो गरम लगेच कापायचा नाही, तो अर्धा ते पाऊण तास थंड करून घ्यायचा आणि नंतर केक कापायला घ्यायचा। मी इथे अर्धा ते पाऊण तास हा केक थंड करून घेतला आहे। केक टिन मधून केक सेपरेट करताना साईडच्या कडा सुरीच्या साहाय्याने मोकळ्या करायच्या, म्हणजे केक पटकन निघतो। तुम्ही पाहू शकता इथे आपला केक सहज निघला आहे। हा केक तुम्ही असंच खाऊ शकता, पण याला छानसा लुक देण्यासाठी थोडासा आपण गार्निश करून घेऊया। आता केक गार्निश करण्यासाठी यावर मी चॉकलेट सिरप टाकत आहे, किंवा तुमच्याकडे जर डेअरी मिल्क असेल ती मेल्ट करून तुम्ही केकवर टाकू शकता। चॉकलेट सिरप सर्व बाजूने केकला आपण स्प्रेड करून घेऊया। केकला एक नंबर भारी लुक आलाय, केक आपला एकदम छान दिसतोय। आता यावर थोडेसे चोको चिप्स टाकूया। तुम्ही चोको चिप्स ऐवजी ड्रायफ्रूट टाकले तरी चालेल, किंवा तुम्हाला ज्या गार्निशिंगच्या आयडिया असतील त्या प्रकारे तुम्ही गार्निशिंग केली तरी चालेल। इथे अगदी परफेक्ट डिलिशियस स्पॉन्जी असा कॉफी केक तयार आहे। व्हिडिओमध्ये ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्यानुसार जर तुम्ही केक बनवला तर केक नक्कीच छान बनेल, तो परफेक्ट बनेल आणि सोबतच तो सॉफ्ट आणि स्पॉन्जी सुद्धा बनेल। तुम्हाला मी इथे केक कट करून दाखवते। हा केक खूप सॉफ्ट झाला आहे, त्यामुळे तो सहज कट होत आहे। एकदम मस्त कलर पण छान आला आहे आणि तुम्ही पाहू शकता केक एकदम सॉफ्ट झाला आहे। तुम्ही पण ही केकची रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही जर नादीप्स किचनवर नवीन असताल तर नादीप्स किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।